पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आज आपण महाज्योती या संस्थेमार्फत तुम्हाला 8 इंची टॅब हा मोफत दिला जाणार आहे। त्याचबरोबर त्यासोबत तुम्हाला दररोज 6 GB इंटरनेट मोफत दिला जाईल आणि हा टॅब एकदा तुमच्याकडे दिला म्हणजे त्याच्यावरती तुमच्याकडे जो कायमचा असतो तुम्हाला तो अभ्यासासाठी दिला जातो। तर याच्यामध्ये पहा जवळजवळ 15,000 विद्यार्थ्यांना हे टॅबलेट दिले जाणार आहेत। त्याचबरोबर त्यासोबत तुम्हाला मोफत पुस्तके, मोफत निशुल्क प्रशिक्षण देखील दिलं जाणार आहे। ही सर्व माहिती आपण पाहणार आहोत। त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा। याची लिंक ॲप्लिकेशन करण्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही अप्लाय देखील करू शकता। परंतु अप्लाय कसं करायचं, काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, कोण कोण यासाठी पात्र आहे, ती सर्व माहिती आपण अगोदर पाहूयात। तर पहा, महाज्योती ही जी वेबसाईट आहे याला आपण महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणतो। महाराष्ट्र शासनाचं हे एक रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे गव्हर्नमेंटचं। तर या ठिकाणी आल्यानंतर आपण पाहू शकता ॲप्लिकेशन फॉर MHCET नीट आणि GE 2000 ट्रेनिंग सुरू झालेलं आहे। याच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे किंवा नोटीस बोर्डमध्ये देखील तुम्ही पाहू शकता। जाऊन नोटीस बोर्डवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक टॅब ओपन होईल। या ठिकाणी खाली आल्यानंतर आपण जर बघितलं ॲप्लिकेशन फॉर MHCET नीट GE 2024चं ट्रेनिंगचं 1/5 ला हे अपडेट झालेलं आहे। याच्यावरती हिअरवरती क्लिक करायचं आहे। तुमच्यासमोर पहा ही सर्व माहिती त्याची ओपन होईल। याच्यामध्ये त्यांनी सर्व डिटेल्स दिलेले आहेत। तर अर्ज कसा करावा ते आपण तर बघणारच आहोत, परंतु महत्त्वाचं म्हणजे यासाठी कोण कोण पात्र असणार आहे त्याची माहिती अगोदर बघूयात। सर्वात महत्त्वाची पात्रता म्हणजे उमेदवार हा महाराष्ट्रामधील असावा आणि महत्त्वाचं म्हणजे इतर मागासवर्गीय, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा किंवा असावी। यापैकीच तुमची ही जर कॅटेगरी असेल, जसं की इतर मागासवर्ग आहे, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग या कॅटेगरीपैकी तुमची कॅटेगरी असली पाहिजे तरच अप्लाय करता येईल। त्याचबरोबर नॉन क्रिमिनल गटातील असावा आणि 2022 मध्ये तुम्ही 10वीची परीक्षा दिलेली आहे असे उमेदवार अर्ज भरण्यास पात्र आहेत। अशा उमेदवारांनी अर्ज करताना 10वी परीक्षा प्रवेशपत्र जोडून अर्ज करावा। 10वीचा निकाल लागलेला नसेल तरीही चालेल। तर त्याचबरोबर आता पहा, विद्यार्थ्यांपैकी 65% या ठिकाणी अर्ज केलेल्या अधिक गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्यांनी सादर ऑनलाईन करावायचा आहे अर्ज आणि अशा एकूण क्षमतेच्या मर्यादित अंतिम निवड यादीमध्ये त्यांचा समावेश केला जाणार आहे 65% विद्यार्थ्यांपैकी। तर आता याच्यामध्ये 65% म्हणजेच कसं असणार आहे, तर तुम्ही सर्वच जण अर्ज कराल तर या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहेत, परंतु निवड करताना ती एक गुण चाळणी तुमची गुणांनुसार केली जाणार आहे। तुमची परीक्षा वगैरे यासाठी काही होत नाही। तर आता अर्ज कसा करायचा आहे त्याची माहिती आपण बघूयात। महत्त्वाचं होतं तुम्ही 10वी पास झालेला असला पाहिजेत आणि तुम्ही 11वी सायन्समध्ये जर ॲडमिशन घेतलेला असेल तरच तुम्हाला MHCET GE आणि नीट ही ज्या स्पर्धा परीक्षा आहेत तुमच्या 12वी नंतर होणाऱ्या, याची तयारी करण्यासाठी तुम्हाला काय 4-5 महिन्यामध्ये याची तयारी सुरू होती। 4-5 महिन्यामध्ये तुम्हाला याचा टॅब वगैरे भेटतो, परंतु तुम्ही 11वीला ॲडमिशन घेतलं पाहिजे। 10वीची तुम्हाला या ठिकाणी मार्कशीट वगैरे ती सर्व जर तुमच्याकडे नसेल तर त्याचं ॲडमिट कार्ड वगैरे देखील तुम्हाला प्रवेशपत्र देखील अपलोड करता येतं। त्याची माहिती आपण बघूयात लगेच। ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, तर पहा या ठिकाणी तुम्ही नोटीस बोर्डवरनं आल्यानंतर रजिस्ट्रेशन लिंक आहे त्याच्यावरती पहिल्यांदा क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे। या ठिकाणी पहा मोबाईल नंबरचा ऑप्शन दिलेला आहे। मोबाईल नंबर टाकून तुम्हाला OTP टाकायची आहे। त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल। या ठिकाणी आपण बघा अप्लाइड कोर्स या ठिकाणी कुठले आहेत त्याची माहिती दिलेली आहे। तर याच्यामध्ये तुम्ही आता कशाची तयारी करणार आहेत, GEची करणार आहेत की नीटची करणार आहेत की MHCET करणार आहेत, सारीची करणार असाल तर तुम्ही सारं देखील सिलेक्ट करू शकता किंवा एकाची कुठली तरी करत असाल तर तुम्हाला एक कुठलं तरी या ठिकाणी काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे। MHCET देणार असाल तुम्ही तरी देखील। आता या ठिकाणी पहा ॲप्लिकेंट फुल नेम, तुमचं पहिलं नाव, त्यानंतर मिडल नाव आणि लास्ट नेमला तुमचं सरनेम येईल। मिडल नेममध्ये तुमचं वडिलांचं नाव, पहिलं नाव तुमचं या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर फादर्स नेम टाकायचं आहे। पॅरेंट ऑक्युपेशन, जर फार्मर असतील तर फार्मर किंवा इतर कुठला व्यवसाय असेल तर ते टाकायचं आहे। आणि पॅरेंट्स ऑक्युपेशन नंतर डेट ऑफ बर्थ तुमच्या या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे जी असेल ती। या पद्धतीने मोबाईलवर देखील तुम्ही हा फॉर्म भरू शकता। त्यानंतर मेल फिमेल या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमचा या ठिकाणी आधार कार्ड नंबर जो आहे तो टाकून घ्यायचा आहे। नॅशनॅलिटीमध्ये इंडियन ऑलरेडी आलेला आहे। या ठिकाणी डिस्ट्रिक्ट तुमचा या ठिकाणी काय करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे जो डिस्ट्रिक्ट असणार आहे तो। त्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्र लिहून येईल। आता तुमची कॅटेगरी पहा, या ठिकाणी जेवढ्या कॅटेगरी दाखवलेल्या आहेत त्यापैकीच तुम्हाला काय करता येणार आहे, अप्लाय करता येणार आहे। त्यानंतर कॅटेगरीमध्ये तुमची जात सिलेक्ट करायची आहे। नॉन क्रिमिनल किंवा क्रिमिनलमध्ये तुम्ही कुठल्यापैकी आहात ते एक सिलेक्ट करायचं आहे। नॉन क्रिमिनल नसेल तुमच्याकडं तर काढून घ्या लगेच आणि अप्लाय करा। त्याचबरोबर खाली या ठिकाणी जर आपण बघितलं तर तुमचा ॲड्रेस या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे।
तुमचा परमनंट ॲड्रेस आणि दोन्ही सेम असेल तर या ठिकाणी सेम ॲज अबोव करायचं आहे आणि तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल टाकायचा आहे आणि सेव्ह करायचं आहे. आता सेव्ह झाल्यानंतर तुमच्यासमोर क्वालिफिकेशन डिटेल्सची माहिती ओपन होईल. ती क्वालिफिकेशन मग तुमचं 10वीचं क्वालिफिकेशन फक्त तुम्हाला भरायचं आहे. त्यानंतर डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स काय करायचे तुमचे अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला स्कॅन डॉक्युमेंट करून अपलोड करायचे, त्या ठिकाणी जी साईज दिलेली आहे त्या पद्धतीने. सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर फॉर्म तुमचा सबमिट करायचा आहे, त्याची प्रिंट काढून तुमच्यासोबत ठेवायची आहे. तुम्हाला त्याची प्रिंट निघाल्यानंतर म्हणजे फॉर्म भरून झाल्यानंतर एक 4 ते 5 महिन्यामध्ये टॅबलेट तुमची जी प्रशिक्षण होणार आहे याच्यामध्ये फ्री प्रशिक्षण तुमचं कोचिंग ते सुरू होईल. त्याचीच माहिती तुम्हाला सर्व या वेबसाईटवरती भेटणार आहे. किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी आणि टेलिग्राम चॅनलची, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.